नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीबीए, बीसीए, बीएमएस सीईटी 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत. आणि आज आपण पाहतोय सेक्शन 1 इंग्लिश याचे पीवायक्यू प्रश्न म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विथ डिटेल सोल्युशन. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी श्वेता चंदन तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनल स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र बीबीए, बीसीए, सीईटी यासाठीची मास्टर गाईड, ज्यामध्ये चारही विषयाचे आपल्याला कव्हरेज मिळालेलं आहे. इंग्लिश, रिसनिंग, जनरल नॉलेज आणि कम्प्युटर बेसिक्स विथ पीवायक्यू क्वेश्चन पेपर आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर. अपडेटेड सिलेबस आहे. आणि जर का तुम्ही एका मास्टर गाईडचं शोधत असाल तर ही गाईड तुमच्यासाठी असणार आहे. याची जी फीस, याची जी प्राइस आहे ती ₹365 आहे. आणि हे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग सुरुवात करूया. चूज द करेक्ट सिनोनियम ऑफ रॅपिड. रॅपिडचं सिनोनियम सांगा असं म्हटलेलं आहे. स्लो, क्विक, लेझी, वीक. आपल्याला माहिती आहे रॅपिड म्हणजे काय होतं, मीन्स हॅपनिंग इन अ शॉर्ट टाइम और मुव्हिंग ऍट अ हाय स्पीड. ठीक आहे, त्याचं सिनोनियम आपल्याला सांगायचं ते काय असणार आहे? क्विक असणार आहे. बी जे आहे ते आपलं उत्तर आहे. स्लो हे विरुद्ध आहे, अँटोनियम आहे. लेझी हे तर इफर्ट ऑर एनर्जी, लॅक ऑफ इफर्ट. आणि वीक म्हणजे तर फिजिकल स्ट्रेंथ. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. चूज द अँटोनियम ऑफ एन्शियंट. ओल्ड, मॉडर्न, हिस्टॉरिक, ट्रेडिशनल. आन्सर ट्रेडिशनल. तर एन्शियंटचं असणार आहे मॉडर्न, है ना. अँटोनियम आपल्याला विचारलं आहे. एन्शियंट मीन्स बिलॉंगिंग टू व्हेरी डिस्टन्स पार्ट, एक्स्ट्रीमली ओल्ड. ओके. त्यानंतर ही डॅश टू स्कूल एव्हरी डे. गो, गोज, गोईंग, गॉन. इथे आपल्याला काय विचारलं? ही डॅश टू स्कूल एव्हरी डे. ही गोज टू स्कूल एव्हरी डे. त्यामध्ये आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स जे आहे ते इथे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, ते इथे आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ही गोज टू स्कूल एव्हरी डे. ओके. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलं आहे महाराष्ट्र बीबीए, बीसीए, सीईटी 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे. फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये ते असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. याची फीज आहे ₹2000. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपले स्टुडंट डाउनलोड करू शकता. येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत. Fill in the blank. She is afraid dash dogs from, with, of, by. She is afraid. हे अफ्रेड जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, इथे प्रिपोजिशन आपल्याला लागणार आहे इथे. तर आपण स्वतःच म्हणून पाहिजे. शी इज अफ्रेड फ्रॉम डॉग्स, विथ डॉग्स, ऑफ डॉग्स की बाय डॉग्स. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स. ओके. येस. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. अकोमोडेशनची स्पेलिंग विचारलेली आहे. कोणती असणार आहे? ही आहे अकोमोडेशन. ACCOMMODATION. समज प्रश्न आहे द ट्रेन बिफोर वी रीच द स्टेशन. द ट्रेन डॅश बिफोर वी रीच द स्टेशन. लिव्ह, लेफ्ट, हॅड लेफ्ट, लिव्हिंग. तर यामध्ये आपल्याला ट्रेन लिव्ह म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे आपल्याला काय येणार आहे? द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन. यामध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स जे आहे त्याचं आपण हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल आपण इथे वापरलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर असणार आहे सी. चूज द करेक्ट सेंटेन्स. शी डोंट लाईक टी. शी डझंट लाईक टी. शी डझंट लाईक टी. शी नॉट लाईक टी. करेक्ट सेंटेन्स कोणतं असणार आहे? तिथे डोंट लागत नाही, शी डोंट. ठीक आहे, एरर आहे. शी डझंट लाईक टी. इथे लाईक्स इथे येत नाही. ओके. त्यानंतर शी नॉट लाईक टी हे यामध्ये डज. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. शी डझंट लाईक टी. सी जे आहे ते बरोबर आपलं करेक्ट सेंटेन्स असणार आहे बेस फॉर्म मध्ये. नंतर फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे. आय हॅव नोन हिम डॅश 5 years. सिन्स 5 year, फॉर 5 year, फ्रॉम 5 year की बाय. सीन्स असेल तर ते आपल्याला म्हणजे 2018 पासून मी ओळखते असं असतं ते. आणि
फॉर असतं ते म्हणजे पिरियड ऑफ टाइम, म्हणजे एवढ्या 5 वर्ष 6 वर्ष, म्हणजे इथं काय येणार आहे, फॉर येणार आहे. ओके, बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. द टीचर प्रेज्ड हिम. ही प्रेज द टीचर, ही वॉज प्रेज्ड बाय द टीचर वॉज प्रेज्ड बाय हिम, ही इज प्रेज्ड बाय द टीचर. काय येणार मग, द टीचर प्रेज्ड हिम, ही वॉज प्रेज्ड बाय द टीचर. ठीक आहे. सब्जेक्ट काय असणार आहे, टीचर असणार आहे. वर्ब काय आहे, प्रेज्ड आहे. आणि ऑब्जेक्ट काय आहे, तो. ही वॉज प्रेज्ड बाय द टीचर. बी जे आहे ते आपलं तर असणार. विच वर्ड इज अ नाउन. ब्युटिफुल, क्विकली, हॅपीनेस, रन. काय असणार आहे यामधलं नाउन. ब्युटिफुल हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. क्विकली हे ऍडवर्ब आहे. हॅपीनेस हे नाउन आहे. आणि रन जे आहे ते वर्ब आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे, हॅपीनेस. ऑनेस्ट मीन्स ट्रुथफुल, क्लेवर, अँग्री, ब्रेव. अँग्री तर नसणार आहे ऑनेस्ट म्हणजे, ब्रेव पण नाही, क्लेवर पण नाही. ट्रुथफुल जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. फाइंड द एरर. इच ऑफ द बॉईज हॅव बुक. काय एरर आहे इथे, इच बॉईज हॅव बुक. इच सिंग्युलर बरोबर आहे, बॉईज बरोबर आहे, बुक बरोबर आहे. इथे हॅवच्या जागी काय हॅज असायला हवं. इच ऑफ द बॉईज हॅज अ बुक, म्हणजे सी जे आहे ते आपलं एरर असणार. नंतर नेदर राम नॉर श्याम डॅश प्रेझेंट. आर प्रेझेंट, वर प्रेझेंट, इज, हॅव. Whether two singular subjects in the case Ram and Shyam are joined by neither nor. ओके, तर काय असणार आहे, इज. नादर राम नॉर श्याम इज प्रेझेंट. ठीक आहे, त्यामुळे उत्तर असणार आहे सी. नंतर चूज द अँटोनियम ऑफ एक्सपांड. एक्सपांडचा अँटोनियम काय आहे, इन्क्रीज, स्प्रेड, कॉन्ट्रॅक्ट, ग्रो. एक्सपांड करतो म्हणजे नक्की काय करतो, आणि अँटोनियम विचारलं. स्प्रेड होतो ते त्याचं जे आहे, इन्क्रीज ते त्याचं आहे, ग्रो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आपलं उत्तर असणार. बाकीचे तर सिनोनियम्स आहेत त्याचे. ही हॅझंट अराइव्ड ऍट क्वेश्चन टॅग. हॅझंट ही, हॅज ही, डझंट ही, डज ही. आता इथे हॅझंट आहे म्हणजे हे दोन तर कट म्हणजे हे दोघांमधून येणार, म्हणजे काय येणार आहे आपलं, हॅज ही. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. शी स्पीक्स इंग्लिश डॅश. फ्लुएंट, फ्लुएंटली, फ्लुएन्सी, मोर फ्लुएंट. तर बी आपलं उत्तर असणार आहे. शी स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. ठीक. अ स्टिच इन टाइम सेव्स 9 मीन्स saving is useful, timely action prevent bigger problem, 9 stitches are enough, time is precious. A stitch in time saves 9 म्हणजे टाइमली ऍक्शन प्रिव्हेंट बिगर प्रॉब्लेम, म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असेल. त्याचा अर्थ काय होतो, इट मीन्स दॅट इफ यू फिक्स अ स्मॉल प्रॉब्लेम इमिडिएटली इट विल सेव्ह युअर लॉट ऑफ वर्क लेटर ऑन. जर का तुम्ही आत्ताच काही जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह केली तर ते नंतर जे आहे ते वर्क ते तुम्ही थांबवू शकता त्याला. नंतरचे बरेच काम तुमचे वाचू शकतात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, वी डॅश फुटबॉल एस्टरडे. प्ले, प्लेड, प्लेइंग, प्लेस. वी प्लेड फुटबॉल एस्टरडे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार. चूज द सिनोनियम ऑफ ब्रेव. कॉवर्ड, फिअरफुल, करेजियस, वीक. कॉवर्ड तर नाहीये, फिअरफुल पण नाही, वीक हे काय अँटोनियम आहे, सिनोनियम विचारला तर करेजियस. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. विच सेंटेन्स इज करेक्ट. ही इज सिनियर दॅन मी, ही इज सिनियर टू मी, ही इज मोर सिनियर दॅन मी, ही इज सिनियर फ्रॉम मी. ही इज सिनियर टू मी म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असतं. ही इज सिनियर टू मी, ही इज सिनियर दॅन मी हे नाहीये बरोबर. ओके, आणि ही इज मोर सिनियर हे पण नाहीये, आणि हेही नाही. तर आपलं उत्तर असणार आहे हे बी. फिल इन द ब्लँक्स विचारली आहे, द बुक इज डॅश द टेबल. इन टेबल, ऑन टेबल, ऍट टेबल, बाय टेबल. तर इथे आपण ऑन द टेबल है ना. इन म्हणजे ड्रॉवर लाईक होते, आणि ऍट म्हणजे टॉप ऑफ, आणि बाय म्हणजे बुक इज नेक्स्ट और बिसाइड टेबल. ठीक आहे. आयडेंटिफाय द वर्ब इन दिस सेंटेन्स. द बेबी स्लीप्स पीसफुली. द बेबी पीसफुली स्लीप, यामधलं आपलं वर्ब विचारलंय. हे द जे आहे ते आर्टिकल आहे, बेबी जे आहे ते नाउन आहे, पीसफुली हे ऍडवर्ब आहे, आणि स्लीप्स जे आहे ते काय आहे, ऍक्शन होते, त्यामुळे वर्ब जे आहे स्लीप आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम टायर्ड. ही सेड दॅट ही वॉज टायर्ड. ही सेड ही इज टायर्ड. ही सेज दॅट ही वॉज टायर्ड. He told he was tired.
ही सेड दॅट ही वॉज टायर्ड. हे जे आहे करेक्ट इनडायरेक्ट स्पीच असणार. चूज द करेक्ट सेंटेन्स. वन ऑफ माय फ्रेंड इज हिअर. वन ऑफ माय फ्रेंड्स आर हिअर. वन ऑफ माय फ्रेंड्स इज हिअर. वन ऑफ माय फ्रेंड आर हिअर. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब आहे अग्रीमेंट जे आहे. वन ऑफ माय फ्रेंड इज हिअर हे जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओ सॉरी, वन ऑफ माय फ्रेंड्स इज हिअर. सी जे आहे ते आपलं उत्तर असतं. चूज द करेक्ट मॉडल वर्ब. यू डॅश गो टू द डॉक्टर इफ यू आर सिक. माइट, कॅन, मे, मस्ट. यू मस्ट गो टू द डॉक्टर इफ यू आर सिक. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार. Fill in the blank. She was absent dash she was ill. Because but although so. She was absent because she was ill. मग आपलं उत्तर काय असणार आहे? ए असतं. Which word is a verb? Quickly, happiness, run, tall. Quickly जे आहे ते adverb आहे. हॅपीनेस हा नाउन आहे. रन जे आहे ते वर्ब आहे आणि टॉल जे आहे ऍडजेक्टिव्ह. मग आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. टू लुक आफ्टर मीन्स इग्नोर, केअर फॉर, सर्च, कॉल. टू लुक आफ्टर म्हणजे काय असते? केअर फॉर. म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार. हे फ्रेझल वर्ब आहे. इट मीन्स टू टेक केअर ऑफ समवन ऑर समथिंग. ही as well as his friends dash coming. Are coming, were coming, is have. He as well as his friends are is coming. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. मोर बेटर, बेस्ट इज बेटर, मोस्ट बेटर. मोर बेटर हे काय आहे? ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. मोस्ट बेटर जे आहे ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. आणि बेस्टेस्ट जे आहे ते स्टँडर्ड इंग्लिश वर्ड मध्ये नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बेटर. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुमच्या तुम्हाला अभ्यासात मदत करणार आहे. आणि येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.